वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन गाइस. आज आपण बघणार आहोत द कन्सेप्ट ऑफ विकसित भारत. 2014 साली जेव्हा करंट रुलिंग गव्हर्नमेंट बीजेपी जेव्हा सत्तेत आलं त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षापासून त्यांनी सुरुवात केलं की आजचा जो भारत असेल तो विकसित भारत असेल आणि 2047 पर्यंत आपल्या भारताला विकसित भारत करायचंय. विकसित भारत नेमकं काय असतं, विकसित भारतची कन्सेप्ट काय, 2014च्या पूर्वी विकसित भारत काय होता, तेव्हा त्याची कन्सेप्ट काय होती की जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं. नंतर बीजेपी सरकार आल्यानंतर काँग्रेसला विरोध किंवा काँग्रेसच्या विकसित भारतच्या कन्सेप्टला रिटालिएट करून नवीन विकसित भारतची कन्सेप्ट कशी निर्माण झाली. ठीक आहे. अमृत कालची कन्सेप्ट काय, अमृत काल काय असेल तर 1947 पासून तर 2047 पर्यंतचा जो 100 वर्षाचा कालखंड असेल, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी 100 वर्ष असेल त्याच्यात भारताने काय प्रगती केली, कोणत्या मार्गावर आपण आहोत, टेक्नॉलॉजिकल असेल, इकॉनॉमिकली असेल, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असेल, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल आणि XYZ गोष्टींमध्ये असेल की इंडियाने आतापर्यंत काय काय प्रोग्रेस केलेली आहे. भारताची पोझिशन ग्लोबल स्तरावर 1947 साली आणि तिथून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पुढच्या काळात कुठे होती आणि आज कुठे, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर बघा, अमृतकाल लीडिंग ग्लोबल प्रॉस्पेरिटी. अमृतकाल म्हणजे काय आहे की 1947 पासून तर 2047 पर्यंत. ठीक आहे. हा 100 वर्षाचा जो स्पॅन असेल म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी 100 वर्ष असतील त्या 100 वर्षात आपण काय काय अचीव केलंय भारत ऍज अ कंट्री. मग अपॉलिटिकल असूया, आपण पॉलिटिकल अँगल इथे काही घेणं देणं नाहीये. पूर्ण देशाने म्हणजे वेगवेगळी सरकार स्थापन झाली असेल, वेगवेगळे लीडर्स आले असतील, त्यांनी काय काय केलं या 100 वर्षात त्याचा आपण आढावा घेणार आहोत. बघा, विकसित भारत विजन 2047, आर्किटेक्ट ऑफ द डेव्हलप्ड इंडिया ऍट द 100 इयर्स. म्हणजे या 100 वर्षांचा काय काय रोड मॅप असेल. अजून तर 2047 यायचं आहे, अजून त्याला 20-21 वर्ष बाकी आहेत. परंतु ह्या दिवसांमध्ये आज ताग आहेत 1947 पासून तर आजपर्यंत काय काय गोष्टी झालेल्या आहेत ते आपण एकदा बघूया. ते बघा, द एरा ऑफ द अचिव्हमेंट, काय काय अचिव्हमेंट केलेले आहेत आतापर्यंत. 2047 द स्ट्रॅटेजिक टार्गेट, 2047 पर्यंत काय गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, अजून काय काय नवीन गोष्टी येणार आहेत. पूर्ण गव्हर्नमेंटचं हे विजन असणार आहे आणि ऍज अ अवेअर सिटीजन, ऍज अ नॉलेजेबल सिटीजन आपल्याला या गोष्टी सगळ्या माहिती असल्या पाहिजेत. बघा, विजन ऑफ विकसित भारत इज ट्रान्सफॉर्म नेशन इंटू अ डेव्हलप्ड सुपर पॉवर बाय इट्स 100th इयर ऑफ द इंडिपेंडन्स. जर तुम्ही बघितलं असणार तर 2020 पर्यंत भारत महासत्ता बनणार आहे. APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं होतं द विंग्स ऑफ फायर त्यांच्या बुकमध्ये. अगेन त्यांचं स्वप्न मागे राहिलं. आपण विकसित काय म्हणजे अप्पर मिडल क्लासमध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी मेजॉरिटी पॉप्युलेशनला आपण आणू शकलो नाही. परंतु नंतर 2030 पर्यंत 2035 पर्यंत अशी टार्गेट्स आहेत. आता गव्हर्नमेंटने टार्गेट ठेवलंय की स्वातंत्र्यानंतरच्या 100 वर्षात आपण एक डेव्हलप्ड नेशन असू, विकसित भारत म्हणून उदयाला येऊ. दिस अमृतकाल इज डिझायनेटेड ॲज द रिलेंटलेस हार्डवर्क अँड स्ट्रॅटेजिक एक्सिलन्स. खूप जास्त हार्डवर्क करावं लागणार आहे. रिलेंटलेस एक्सिलन्स, रिलेंटलेस म्हणजे की न थांबता न थकता कंटिन्युअस आपल्याला हार्डवर्क करावं लागणार आहे. हे 2047चं काय असणार आहे, विजन असणार आहे. ठीक आहे. बघा, आता द पिलर्स ऑफ द नॅशनल रिन्युअल. आता जो भारत आहे, ठीक आहे, अजून पण आपल्या देशात गरिबी आहे, उपासमार आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, रोगराईचं प्रमाण जास्त आहे, खेड्यांमध्ये राहणाऱ्या पॉप्युलेशनचं प्रमाण जास्त आहे, अशांतता आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी नवीन चेंज, मॉडर्नाइज, पीसफुल इंडिया, विकसित भारत, डेव्हलप इंडिया, इंडिया विल डिपेंड ऑन द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो कसा बनणार आहे त्याचे हे पिलर्स असतील. बघा, इन्क्लुझिव्ह सोशल इम्पॅक्ट. इन्क्लुझिव्ह सोशल इम्पॅक्ट म्हणजे सामाजिक परिणाम काय असेल, काय काय गोष्टी आपल्याला करायच्यात. बघा, 25 crore पीपल लिफ्टेड आउट ऑफ द मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आतापर्यंत सरकारचं असं म्हणणं आहे, ऍज पर द गव्हर्नमेंट डेटा, 25 करोड लोकांना पॉवर्टीच्या बाहेर काढण्यात आले. मल्टी डिमेन्शनल पॉवर्टी, पॉवर्टी म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकार. रिलेटिव्ह पॉवर्टी असेल, ऍब्सोल्यूट पॉवर्टी आपण नाहीशी करू शकत नाही. रिलेटिव्ह पॉवर्टी असे म्हणजे काय की दुसऱ्या एका माणसाच्या कम्पेअरला आपण किती गरीब आहोत, ती रिलेटिव्ह पॉवर्टी आपल्याला कमी करायची. रिलेटिव्ह पॉवर्टी ऑलवेज विल बी देअर. ठीक आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी ऑलवेज विल बी देअर. कधीच सगळी माणसं समान असू शकत नाही. म्हणून ऍब्सोल्यूट पॉवर्टी आपल्याला काय करता येऊ शकते, निर्मूलन करता येऊ शकते. ऍब्सोल्यूट पॉवर्टी इन दिस सेन्स
की मला किती आवश्यकता आहे, मला किती अन्नधान्याची आवश्यकता आहे, पैशांची आवश्यकता आहे, तेवढं मी जर अफोर्ड करू शकत असेल तर आय विल बी अबोव पॉवर्टी लाईन. ठीक आहे, मग ऍब्सोल्यूट पॉवर्टी इरेडिकेट करणं भारत सरकारचं गोल आहे. रिलेटिव्ह पॉवर्टी कधीही नाहीशी करता येणार नाही, कारण की श्रीमंत लोक आणि गरीब लोक ही दरी कायम तशीच राहणार आहे. दरी आपल्याला फक्त कमी करायची आहे. डन. 4 करोड हाऊसेस सँक्शन अंडर द पीएम आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 करोड घरं देण्यात आलेले आहेत की जे ज्या लोकांना घरं नव्हती राहायला, जे झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते, ठीक आहे, त्या लोकांसाठी. 12 करोड कनेक्शन ऑफ द पाइप्ड ड्रिंकिंग वॉटर डिलिव्हर्ड. पाइप्ड ड्रिंकिंग वॉटरचा प्रश्न आता ऑलमोस्ट सुटत आलेला आहे. उन्हाळ्यात टँकरने पाणी प्यावं लागतं, ती गोष्ट वेगळी, परंतु प्रत्येक घरात नळ कनेक्शन आता बसवण्याचं काम आपण गव्हर्नमेंट कडून करण्यात आलेलं आहे. अजून पण काही भागांमध्ये हिली एरियाज असतील, ठीक आहे, तिकडे बाकी आहे, परंतु बऱ्यापैकी ठिकाणी ते काम होताना दिसतंय. 60 करोड बेनिफिशियरीज ऑफ द सॅनिटेशन अँड ओपन डिफिकेशन फ्री इनिशिएटिव्ह. ओपन डिफिकेशन फ्री इनिशिएटिव्ह जे आहेत त्या अंतर्गत बऱ्यापैकी आता आपण वेगवेगळे मूवी पण बघितले असेल. आता जर समजा अक्षय कुमारचा मूवी आलेला टॉयलेट एक प्रेमकथा, सो तो अवेअरनेस जनरेशनचा एक मूवी असेल. आणि ओपन डिफिकेशन म्हणजे आता प्रत्येक घरात टॉयलेट असलं पाहिजे याच्यासाठी गव्हर्नमेंटने सबसिडीज पण दिलेल्या होत्या. म्हणून 60 करोड प्लस लोकांना काय झालं, या गोष्टीचा फायदा झालेला आहे. हे विकसित भारत निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी मेन पिलर्स आहेत. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण अन्नधान्यापासून आपली फाईट चालू होती. आपल्याला अन्नधान्यामध्ये सेल्फ रिलायंट व्हायचं होतं, बिकॉज पॉवर्टी खूप मोठ्या प्रमाणात होते. तिथून आजपर्यंत खूप मोठी मजल आपण मारलेली आहे. बघा, जर्नी ऑफ द रिफॉर्म्स. आता रिफॉर्म्स कसे होतील, जनरली हे बीजेपी गव्हर्नमेंट जेव्हा सत्तेत आलेलं आहे त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत. 2014 ते 2019 त्यांची जी पहिली टर्म होती तेव्हाची गोष्ट आहे. फाउंडेशन फेज म्हणतात त्याला. फायनान्शियल इन्क्लुजन वाया जनधन अँड जीएसटी रिफॉर्म्स. जनधन अकाउंट जे ओपन केलेले आहेत की म्हणजे झिरो अकाउंट म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट होते ते, की जिथे तुम्ही 1 रुपयाही न ठेवता तुमचं बँक अकाउंट चालू राहणार, ती जनधन खाते. आणि जीएसटी रिफॉर्म्स, आता जे आपण जीएसटी वगैरे भरतो, ठीक आहे, इनडिरेक्ट टॅक्सेसचा प्रकार आहे, ते जीएसटी रिफॉर्म आले जेणेकरून मल्टिपल टॅक्सेस एका गोष्टीवर द्यावे लागणार नाही. तो पहिला फेज होता. 2019 ते 24 मध्ये दुसरा फेज असेल. त्याच्यात काय असेल, पीएम गती शक्ती आणि नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी. पीएम गती शक्ती म्हणजे काय, की जे प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत जे धुळखात पडलेले आहेत, म्हणजे ड्यू टू सम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स असेल किंवा सरकारच्या अलगर्जीपणामुळे किंवा काही फंड सँक्शन नसतील झाले, ते सगळे जे प्रोजेक्ट्स असतील ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट्स म्हणून पुढे आणले जातील. त्याला म्हणतात गतिशक्ती, पीएम गतिशक्ती पाईपलाईन. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला फंड दिले जातात, तुम्हाला इन द सेन्स जो प्रोजेक्ट घेईल त्यांना. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी म्हणजेच काय, की ज्या पण गोष्टी आहेत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे त्या कमी केल्या जातील जेणेकरून पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवर त्याचा भर दिला जाईल. 2024 ते 2035चा बघा, ग्रोथ ऍक्सेलरेशन स्केलिंग डिजिटल इकॉनॉमी मॅन्युफॅक्चरिंग हब. आता 2024 पासून तर 35 पर्यंत डिजिटल इकॉनॉमीवर भर दिला जाणार आहे. डिजिटल इकॉनॉमी इन द सेन्स सोशल मीडिया असतील. आता तुम्ही बघितलं असणार की सोशल मीडिया युनिव्हर्सिटीज मध्ये पण शिकवला जाणारा सब्जेक्ट बनलाय. ठीक आहे, नवीन अभ्यासक्रम त्याचा तयार होणार आहे. स्केलिंग डिजिटल इकॉनॉमी, मग आर्थिक व्यवहार असतील, फोन पे असेल, ठीक आहे, भीम ऍप असेल, भारत पे असेल, वेगवेगळे ऍप्स असतील, तिथून तुम्ही डिजिटलायझेशन करू शकतात. आणि नंतरचा जो फेज असणार आहे विकसित भारत, ग्लोबल लिडरशिप अँड ऍब्सोल्यूट डेव्हलपमेंट. म्हणजे या वेळेस आतापर्यंत ज्या गोष्टींमध्ये भारत लॅकिंग आहे तोपर्यंत आपण पूर्णपणे अचिव्हमेंट केलेले असेल. म्हणजे गरिबीचं प्रमाण निग्लिजिबल असेल, गरिबी पूर्णपणे हटणार नाहीये, ती रिलेटिव्हली कमी होणार आहे. गेटिंग? सो विकसित भारत 2047 पर्यंत आपल्याला करायचं. आता मॉडर्नायझिंग कनेक्टिव्हिटी मोदी साहेबांचं स्वप्न आहे. कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी असणार आहे बघा, रेल्वे रिव्होल्युशन. मग द नेटवर्क इज विटनेसिंग 99% इलेक्ट्रिफिकेशन. इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे काय, 99%. आता ईव्ही व्हेकल्स वगैरे तुम्ही बघताय ना चार्जिंग, सेम आता ज्या कोळशावर वगैरे चालणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या पूर्णपणे बंद होतील आणि 99% काय होणार आहे, इलेक्ट्रिफिकेशन. इलेक्ट्रिसिटी जनरेट स्वतः केली जाईल आणि त्याच्यावरच ट्रेन चालवल्या जातील. वंदे भारत ट्रेन्स आर द ट्रान्सफॉर्मिंग ट्रॅव्हल स्पीड अँड एक्सपिरियन्स अक्रॉस द ऑल मेजर कॉरिडॉर्स. आणि वंदे भारत ज्या ट्रेन आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एसी ट्रेन्स की ज्या फॉरेन नेशन्समध्ये आहेत ती एक सुविधा भेटेल. फास्ट, खूप जास्त स्पीडने तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतात किंवा प्रवास करू शकतात. दीज आर द थिंग्स. बजेट बघा, आता त्याचं एक्झाम्पल दिलंय रेल्वेसाठी. तमिळनाडू सरकारचा रेल्वे बजेट 880 करोडवरून 7600 करोड अॅन्युअली झालाय. म्हणजे रेल्वे डेव्हलपमेंट. आता रेल्वेचं बेटरमेंट काय माहितीये का, लॉजिस्टिक कॉस्ट, जे दळणवळण करण्याचं जे माल वगैरे वाहतूक केली जाते त्याची कमी कॉस्ट कमी लागते.
जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करत असतात त्याचं तिकीट पण दर कमी असतं आणि एका ट्रेनमधून खूप सारे माणसं काय करू शकतात, प्रवास करू शकतात. त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टेशन पण एक उपाय होऊ शकतो. आलं लक्षात? सो ह्या गोष्टींमुळे आपल्याला रेल्वेला काय करताय, सरकार प्रमोट करताय. आता हे बघा, 400 वंदे भारत ट्रेन्स निर्माण करायच्या, 260 स्लीपर वंदे, 1337 मॉडर्न स्टेशन आणि 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉर बनवायचे. कधीपर्यंत? रेल्वे 2030 पर्यंत. 2030 पर्यंत रेल्वेचं हे विजन आहे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय, तर ह्या गोष्टी सगळ्या काय करायच्यात, भारताला विकसित बनवण्यात मोलाचा वाटा ठरणार आहेत, या गोष्टी करायच्यात. डन. आता बघा, ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट. ह्युमन कॅपिटल म्हणजे काय असतात, की जे एज्युकेटेड पीपल असतात. समजा फॉर एक्झाम्पल, आय एम एज्युकेटेड, आय एम इंजिनियर, आता आय एम डॉक्टर. सो मी सोसायटीसाठी काय काय करू शकतो. आलं लक्षात? तुम्ही जेवढे हायली क्वालिफाईड असेल, हायली एज्युकेशन असेल तुमचं, तर तेव्हा तुम्ही चांगल्या मोठ्या पदावर असणार आणि अल्टिमेटली जर तुम्ही फॉरेन मध्ये काम करत असणार, तिथून जे रेमिटेन्सेस येतील अल्टिमेटली ते भारताच्या संपत्तीत, वेल्थ मध्ये काय करणार, भर टाकणार. म्हणून ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट आपल्याला काय करायचंय, तयार करायचंय. म्हणजे एज्युकेटेड सोसायटी, एज्युकेटेड पीपल आपल्याला मोर अँड मोर काय करायचे, तयार करायचे. बघा, IITs आणि IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आणि IIMs, ठीक आहे. तर IIMs कशासाठी असतात, MBA साठी. सो ह्या सगळ्या काय करायच्या, इन्स्टिट्यूट ग्लोबल लेवलला एस्टॅब्लिश करायचं. इन्क्रीज फ्रॉम 16 ते 23 IITs अँड 13 to 21 IIMs एवढ्या करायच्यात. म्हणजे 16 IITs वरून 23 IIT निर्माण करायच्या आहेत आणि 13 वरून 21 IIMs एस्टॅब्लिश करायच्यात. फॉस्टरिंग वर्ल्ड क्लास मॅनेजमेंट अँड टेक्निकल लिडरशिप. आज जर जगातल्या इंजिनियर सोबत कोणी कॉम्पिटिशन आपलं करत असेल तर ते IITs IIMs, ठीक आहे. IITs वाले जे इंजिनियर्स, त्यांना तेवढं पॅकेज भेटतं. किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर तुम्हाला कळत असेल की त्यांना जनरली 8-10 लाखाच्या पुढेच काय असतात, पॅकेज असतात. सो दीज आर द थिंग्स. नंतर मेडिकल सर्च. मेडिकल मधून आपण जगातले सगळ्यात स्टँडर्ड, सगळ्यात बेस्ट डॉक्टर जे असतील ते इंडिया प्रोड्यूस करतात. अमेरिकेतले सगळ्यात हाय क्वालिफाईड डॉक्टर इंडियन ओरिजिनचे आहेत. बघा, मेडिकल मध्ये सीट इन्क्रीज फ्रॉम द 51,000, म्हणजे बघा 51,348 वरून 1,29,000 सीट्स काय करायचे, क्रिएट करायचे, जेणेकरून खूप साऱ्या लोकांना काय भेटेल, संधी भेटेल. न्यू मेडिकल कॉलेजेस डबल्ड, 823 नॅशनली. म्हणजे मेडिकल कॉलेजेस आता जे आहेत 300-350 रिनोव्हंट मेडिकल कॉलेजेस, की तिथून जर डॉक्टर बनला तर तो वर्ल्ड क्लास डॉक्टर असेल, तर ते प्रमाण वाढून किती करायचे, 823 पेक्षा जास्त सरकारी महाविद्यालय भारताला बनवायचे 2047 पर्यंत. हेल्थ ऍक्सेस, एम्स नेटवर्क एक्सपांड करायचंय, ठीक आहे. 7 वरून 23 ग्लोबल इन्स्टिट्यूट्स असतील. डिसेंट्रलाइज प्रीमियम हेल्थ केअर टू द मोस्ट रिमोट स्टेट्स. रिमोट स्टेट्स म्हणजे कोणतं असेल, UP असेल, बिहार असेल, स्मॉल स्टेट्स जसे सिक्कीम असतील किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट असतील, जे 7 सिस्टर आपण त्यांना म्हणत असतो, ठीक आहे. सो हे जे आहेत छोटे छोटे स्टेट्स, ठीक आहे, या स्टेट्स मध्ये सुद्धा काय करणार आहे, वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश केले जाणार आहे हेल्थ रिलेटेड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बिहारमध्ये गेलात तर पटना वगैरे ठिकाणी एकच इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलचं मेडिकल कॉलेज आहे, बाकी ठिकाणी तिथे नाही. तिथे अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम जास्त आहे. जर अशा इन्स्टिट्यूट जर ओपन झाल्या त्या ठिकाणी, तर तिथे शिपाई लोक असतील, टीचर्स लोक असतील किंवा अदर काम करणारे लोक असतील, आजूबाजूला छोटे मोठे शॉप्स असतील, तर खूप साऱ्या लोकांना काय भेटतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन होते आणि त्या भागाचा विकास होतो. सो त्यासाठी मग काय करायचंय, रिमोट स्टेट्समध्ये पण भारत सरकारचं विजन आहे की तिथे काय झालं पाहिजे, एस्टॅब्लिश झालं पाहिजे असल्या इन्स्टिट्यूट्स. आलं लक्षात? बघा आता, ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या GDPच्या जवळपास 70-80% वाटा फक्त ऍग्रिकल्चरचा होता. हळूहळू तो कमी झालाय, नंतर इंडस्ट्रियल सेक्टरकडे वाढलाय आणि आता सगळ्यात जास्त वाटा सर्व्हिस सेक्टरचा आहे. डन. सो ऍग्रिकल्चरला आता प्रोडक्शन वाढवलं पाहिजे बिकॉज पॉप्युलेशन वाढते. परंतु आज आज आपण धनधान्य संपन्न, ठीक आहे, कृषी प्रधान देश असून सुद्धा आपण बऱ्यापैकी गोष्टी ऍग्रिकल्चर रिलेटेड दुसऱ्या देशांकडून मागवतो. फॉर एक्झाम्पल, गहू असेल, हाय क्वालिटी तांदूळ असेल, इम्पोर्टेड तांदूळ वगैरे तुम्ही बघितलं असेल. सो आपण अजून पण ऍग्रिकल्चर प्रोड्यूस काही वेळेस इम्पोर्ट करत असतो. त्या गोष्टी इम्पोर्ट न करता आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड बनण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. बघा, फूड ग्रेन्स मिलियन मेट्रिक टन्स, ठीक आहे, मिलियन मेट्रिक टन्स मध्ये बघा 357 मिलियन टन्स आता आपलं प्रोडक्शन आहे फूड ग्रेन्स. मग फूड ग्रेन्स मध्ये सगळं असेल, गहू असेल, बाजरी असेल, अदर पल्सेस असतील, ठीक आहे, सिरियल्स असतील. देन फार्मर्स बेनिफिट 4 लाख करोड डस्टर्ड. म्हणजे काय, शेतकऱ्यांना प्रायोरिटी सेक्टर्स मध्ये लोन दिले गेले पाहिजेत नॅशनलाइज बँकेकडून. देन ग्लोबल रँक मिल्क आणि राईस मध्ये. आता मिल्क प्रोडक्शन मध्ये भारत जगात पहिला आहे आणि राईस प्रोडक्शन मध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर. अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्ट आहे बघा.
हा डेटा काय रिफ्लेक्ट करतो, मॅसिव्ह टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन प्रायमरी सेक्टर ओव्हर द लास्ट. प्रायमरी सेक्टर म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर. डेटा ड्रिव्हन म्हणजे काय, टेक्नॉलॉजिकल यूज ऍग्रिकल्चर मध्ये व्हायला लागलाय. फॉर एक्झाम्पल सोलर पॅनल्स बसवलेले असतील की जेणेकरून एनर्जी तिथे जनरेशन होईल आणि तिथेच त्या मोटर वगैरे चालवल्या जातील ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, आणि उरलेली जी वीज निर्मित झालेली असेल ती विकता येऊ शकते. म्हणजे फार्मर्सला थोडक्यात सेल्फ रिलायंट बनवण्याचा तो प्रयत्न असणार आहे. सो गव्हर्नमेंटचं विजन आहे की 357 मिलियन टन्स पेक्षा जास्त प्रोडक्शन आपलं ऍग्रिकल्चर मधून आलं पाहिजे, आणि जे गरीब शेतकरी आहेत, मार्जिनाइज फार्मर्स आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे लोन वगैरे दिलं पाहिजे कमी इंटरेस्ट रेटने, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभं करतील. देन बॉर्डर सिक्युरिटी अँड ग्रोथ. आता बॉर्डर सिक्युरिटी म्हणजे काय, की आपल्या देशाला लागून जेवढे काही स्टेट्स आहेत, बॉर्डरिंग स्टेट्स, तर त्यांना फेन्सिंग वगैरे कशा प्रकारे करता येईल, तिथे इलेक्ट्रिफिकेशन करता येईल, लेझर वॉचेस ठेवता येतील, XYZ गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात बॉर्डर आणि तिथली ग्रोथ. बघा आता व्हायब्रंट विलेज प्रोग्राम स्कीम की फीचर्ड अँड द ऑब्जेक्टिव्ह. आता व्हायब्रंट विलेज प्रोग्राम काय माहितीये का, भारताच्या बॉर्डर म्हणजे बॉर्डर इन द सेन्स, भारतात असं एखादं स्टेट असेल की ते दुसऱ्या देशासोबत बॉर्डर, फॉर एक्झाम्पल बिहार आहे, नेपाळ सोबत, भूतान सोबत त्याचे बॉर्डर आहे. खाली जर तमिळनाडू गेलं तर श्रीलंकेसोबत मेरीटाईम बॉर्डर आहे. गुजरात जर बघितलं तर पाकिस्तान सोबत मेरीटाईम बॉर्डर आहे. देन राजस्थान बघितलं तर लँड बॉर्डर आहे पाकिस्तान सोबत. सो वरियस स्टेट्स आहेत चारही साईडला. जे बॉर्डरिंग विलेजेस आहेत त्या बॉर्डरिंग विलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं जाईल, जेणेकरून तिथले लोक सेल्फ रिलायंट असतील, जेणेकरून जो शत्रू असेल तो तिथे इझिली अटॅक करणार नाही. तो व्हायब्रंट विलेज प्रोग्राम म्हणजे काय, की बॉर्डरिंग जे विलेज आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ह्या गोष्टी तिथे केल्या जातील. बघा लास्ट विलेजेस कन्सिडर केलं जातं त्यांना, ठीक आहे. डिफाईन द फर्स्ट विलेज ऑफ इंडिया. आता जेव्हा आपण काय म्हणतो बॉर्डरला म्हणजे लास्ट विलेज आहे, तर सरकारचा असा उद्देश आहे की त्याला लास्ट विलेज न म्हणता काय म्हटलं जाईल, फर्स्ट विलेज ऑफ इंडिया म्हणून त्यांना घोषित केलं जाईल, जेणेकरून त्यांना तिथे डेव्हलपमेंट होईल. एकदम कॉमन गोष्ट आहे बघा, जर तुम्ही बघत असाल की एखादी जिल्ह्याची बॉर्डर असते, त्या बॉर्डरवरचे जे गावं असतात ना, त्या गावांमध्ये रस्त्यांची डेव्हलपमेंट झालेली नसते, पाणी व्यवस्थित पोहोचत नाही, गटारी वगैरे व्यवस्थित नसतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं नसतं. का तर बॉर्डरमुळे असल्यामुळे कोणत्याच जिल्ह्याचं किंवा कोणत्याच दोघांपैकी कोणत्याच जिल्ह्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे तिथे उत्सुक नसतं काम करण्यासाठी. सेम व्हायब्रंट विलेजेस सोबत होतं, आणि सेम इंटरस्टेट जे विलेजेस असतात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बेळगावचा तुम्हाला विषय माहिती आहे, ठीक आहे, की जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तेवढे होत नाही, आणि सेम मग हे लास्ट विलेजेस राहून जातात की जिथे डेव्हलपमेंटच होत नाही. द शिफ्ट एन्शुअर्स पॅरिटी इन द इन्फ्रास्ट्रक्चर अँड पीस थ्रू द इकॉनॉमिक इंटिग्रेशन. इकॉनॉमिक इंटिग्रेशन आणि पीस तिथे जनरेट झाली पाहिजे. बघा क्रिटिकल फोकस कशावर असेल, सिक्युरिटी, टुरिझम, लाईव्हलीहूड रिजन्स लाईक द लडाख आणि नॉर्थ ईस्ट. आता लडाख आणि नॉर्थ ईस्ट ते लाईव्हलीहूड वगैरेचा प्रॉब्लेम आहे. टुरिझम डेव्हलप करायचे जेणेकरून मॅक्झिमम लोक तिथे व्हिजिट करतील आणि तिथल्या इकॉनॉमीला बूस्ट भेटेल. इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे काय, तिथले तळागाळातले जे लोक असतील तिथे आपल्या याच्यात काय करायचे ते सामावून घ्यायचे. डन. पुढचं बघा, द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. आता ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स साठी काहीतरी एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. काय इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल 2014 पर्यंतचं स्टेटस, आणि करंट 2024चा आताचा जो डेटा आहे गव्हर्नमेंटचा 2024 पर्यंत काय काय कम्प्लीट झालंय त्याच्याबद्दल. इलेक्ट्रिफाईड रेल नेटवर्क, इलेक्ट्रिसिटीवर चालणारं रेल नेटवर्क बद्दल सांगितलं. मिनिमल आणि सेगमेंटेड होतं 2014 पर्यंत, आता 99% फुल्ली इलेक्ट्रिफाईड आहे. गेटिंग. ऑपरेशनल एअरपोर्ट्स तेव्हा 74 होते, आता 163 आहेत. नॅशनल हायवे लिमिटेड 4 लेन होते, आता 8 लेन पर्यंतचे कॉरिडॉर बनवलेले आहेत. आणि स्टार्टअप इकोसिस्टम आता अंडर 400 फर्म्स, आता 1.4 लाख स्टार्टअप. आता स्टार्टअपची भयंकर ग्रोथ झाले. जगात इंडिया 3ऱ्या क्रमांकावर आहे स्टार्टअप लॉन्चिंगसाठी. पहिल्या क्रमांकावर चायना, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत, की स्टार्टअप मध्ये सगळ्यात जास्त आपले काय ग्रोथ आहे. ठीक आहे. नाव बघा, आता एक स्टेटमेंट दिलंय स्वामी विवेकानंदांचं. काय बघा, ऑन अवर वर्क डिपेंड्स द कमिंग ऑफ द इंडिया ऑफ द फ्युचर, लेट अस ऑल वर्क हार्ड, दिस इज नो टाइम फॉर द स्लीप. स्वामी विवेकानंदांना म्हणायचंय की आपण आज जे काम करतोय, ठीक आहे, आपण ज्या प्रकारचं आज काम करतोय त्या कामावर आधारित पुढच्या भावी भारताचं भविष्य काय डिपेंड आहे. आपण आज जे काम करतो त्याच्यावर आपल्या भारताची पुढच्या भविष्यातला भारत देशाची, इंडियाची काय प्लिंथ उभी राहणार आहे. म्हणून तो भारत किती बेस्ट असला पाहिजे, किती विकसित असला पाहिजे, किती ऍडव्हान्स असला पाहिजे, त्याच्यासाठी आज आपण सगळ्यांनी हार्डवर्क केलं पाहिजे.
विदाउट स्लिपिंग. ठीक आहे, म्हणजे त्यांना म्हणायचं असं नाही की झोपूच नका, परंतु दिवस रात्र तुम्ही एवढी मेहनत करा, एवढं स्मार्ट वर्क करा की आपला भारत देश पुढे काय असला पाहिजे, स्मार्ट कंट्री म्हणून उद्या असायला पाहिजे. ठीक आहे, दिस इज नो टाइम फॉर द स्लीप. हा नुसता झोपा काढण्याचा वेळ नाहीये, तर हार्ड वर्क करून देशाला विकसित करण्याचा हा वेळ आहे. ठीक आहे, बघा आता 2047 पर्यंत ग्लोबल लिडरशिप मध्ये काय काय चेंजेस बघायला भेटतील. 2007 भारत एम्स टू लीडिंग ग्लोबल पॉवर, जागतिक ग्लोबल पॉवर. बऱ्यापैकी वेळेस जर तुम्ही बघितलं असणार तर बीजेपी सरकार पॉवर मध्ये आल्यानंतर आपली इंटरनॅशनल लेवलवर इमेज थोडी वाढलेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे, प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात. नॉट जस्ट इकॉनॉमिकली बट ॲज अ मॉरल अँड द टेक्नॉलॉजिकल गाईड फॉर द वर्ल्ड. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल योगा आहे, आपली सॉफ्ट पॉवर आहे, योगामध्ये भारताने जगाला योगा म्हणून योगा दिलाय, सॉफ्ट पॉवर शिकवली. त्या प्रकारे मॉरल आणि टेक्नॉलॉजिकल गाईड आपण दुसऱ्या देशाला देऊ शकू एवढं एबल आपल्या 2047 पर्यंत व्हायचंय. एअर ऑफ द हार्ड वर्क, अमृतकाल इज द ओनली कॅटलिस्ट ट्रान्सफॉर्म दिस नॅशनल ॲस्पिरेशन लेवल. 1.4 बिलियन सिटीजन्स. 1.4 बिलियन सिटीजन्स म्हणजे काय, आपली लोकसंख्या 1.4 बिलियन आहे. ठीक आहे, त्यामधून एवढ्या लोकांचं स्वप्न आहे की आपला देश हा अमृतकाल, अमृतकाल म्हणजे 1947 पासून तर 2047 पर्यंतचा काळ, या अमृतकाळात एवढा हार्डवर्क करायचंय की भारताला एक रिस्पेक्टफुल पोझिशनला घेऊन ठेवायचे जगात. म्हणजे जर कधी टेक्नॉलॉजिकल विषय असेल, मॉरल विषय असेल, सॉफ्ट पॉवरचा विषय असेल तर तिथे भारताचं नाव घेतलं गेलं पाहिजे. एवढं स्वप्न आपल्याला 2047 पर्यंत पूर्ण करायचं आहे. याच्यावर आपल्या लिडरशिपचं काय असणार आहे, टार्गेट असणार. आलं लक्षात. नाव बघा, टार्गेट 2047 मध्ये काय असणार आहे, आपली इकॉनॉमीचा जीडीपी $30 ट्रिलियन प्लस करायचा आहे. किती, $30 ट्रिलियन प्लस. आता जर बघितलं तर आता $5 ट्रिलियन पण खाली आपला जीडीपी. आलं लक्षात. परंतु स्वप्न मोठं आहे आपलं. काय काय समरी बघा, मुव्हिंग फ्रॉम टॉप 10 टू टॉप 3 इकॉनॉमीज टू द मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी. आता मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स मध्ये पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं स्थान आहे. ते 10 मधून पहिल्या 3 मध्ये आणणं हे आपलं टार्गेट असणार आहे. वंदे भारत आणि उडान स्कीम्स आर मॉडर्नायझिंग कनेक्टिव्हिटी. वंदे भारत ट्रेन जसे एसी कोच ट्रेन्स असतील की आपला प्रवास खूप सुखकर आणि आरामदायक व्हावा, त्याच्यासाठी वंदे भारत ट्रेन्स असतील. उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक, कमी पैशात देशातल्या गरीबातल्या गरीब नागरिकाला काय करता येईल, विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. त्या स्कीम्समुळे इंडियाचं मॉडर्नायझेशन मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ते जे असेल मग डेमोक्रेटायझिंग कनेक्टिव्हिटी म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनपसंत मॉडर्न वेने काय करता यायला पाहिजे, प्रवास करता आला पाहिजे. त्याला म्हणतात डेमोक्रेटायझिंग कनेक्टिव्हिटी. डन. देन युथ एम्पॉवरमेंट बघा, मॅसिव्ह स्केलिंग ऑफ द IITs, IIMs अँड मेडिकल कॉलेजेस लिव्हरेज डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, की जेवढे मॅक्झिमम युथ लोक काय करतील, काम करतील, तेवढी इकॉनॉमीला काय भेटणार आहे, बूस्ट भेटणार आहे. म्हणजे डिव्हिडंड तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा एजन्सीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असतं आणि त्या कंपनीचा वार्षिक जेवढा नफा असतो, तो नफा सगळ्या स्टेक होल्डर्समध्ये वाटला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड. मग आपल्याकडे मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे, युथ पॉप्युलेशन आहे, ते जेवढं काम करतील त्याच्यानंतर कंट्री जेवढी डेव्हलप होईल तिथून जो फायदा होईल त्याला म्हणतात डेमोग्राफिक डिव्हिडंड. आलं लक्षात, एकदम सोप्या भाषेत. देन इन्क्लुझिव्ह ग्रोथ, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एन्शुरिंग झिरो लिकेजेस इन द सोशल वेलफेअर. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑनलाईन बऱ्यापैकी गोष्टींमध्ये बघा लिकेजेस वगैरे कमी झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, युरियाच्या रिलेटेड असेल किंवा खत खाद्य असेल, तर त्याच्या रिलेटेड काय भेटतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावर येतात. जे मधले मिडल मॅन होते, जे पैसे खाणारे होते, ते काय झाले, बंद झालं. आलं लक्षात. सो ह्या सगळ्या काय आहेत, या स्ट्रॅटेजीज आहेत. ही सगळी समरी होती आतापर्यंत आपण जे बघितलेलं, विकसित भारत मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इकॉनॉमिक स्केल असेल, मेडिकल इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आलं लक्षात. सो ह्या गोष्टींमधून आपल्याला काय करायचंय, फायनली इंडियाला डेव्हलप करायचं. आलं लक्षात. दिस वॉज द व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आय गेस, की आपण जे आतापर्यंत काही गोष्टी केलेल्या आहेत आणि भविष्यात आपल्याला काय काय अचीव्ह करायचंय याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन होते. याचा बेनिफिट हा होणार आहे की तुम्हाला ऍटलीस्ट कळणार आहे की 1947 पासून काय केलंय. अजून पॉसिबल झालं तर अजून काहीतरी इन्साइट्स घेऊन आपण परत एकदा येऊ द्या. परंतु हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, काय तुम्हाला समजतंय, काय तुमचं एम्पॉवरमेंट झाले ते नक्की समजूया. तर ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण इथे थांबूया. थँक्यू एव्हरीवन.